नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याबाबतचा हा 30 जुलै 2024 चा शासन निर्णय आहे। तर मित्रांनो, या शासन निर्णयाची आपण सविस्तर माहिती बघूयात। तर देशातील स्त्रियांना धूरमुक्त वातावरणात जगता यावे, देशातील गरीब कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरवणे तसेच गरीब कुटुंबातील महिलांच्या आरोग्यमानात सुधारणा करून स्त्री सक्षमीकरण करणे या उद्देशाने केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सन 2016 मध्ये सुरू करण्यात आली। सदर योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र कुटुंबांना गॅस जोडणी देण्याचे काम तेल कंपन्यांच्या सहकार्याने सुरू आहे। महाराष्ट्रात सद्यस्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस जोडणी घेतलेले तसेच सदर योजनेच्या व्यतिरिक्त अन्य गरीब प्रवर्गातील गॅस जोडण्या असलेल्या काही लाभार्थ्यांना बाजार दराने गॅस जोडण्याचे पुनर्भरण करणे आर्थिकदृष्ट्या शक्य होत नाही। तसेच एक सिलेंडर संपल्यानंतर दुसरे सिलेंडर उपलब्ध होईपर्यंत स्वयंपाकाकरिता साधन उपलब्ध नसल्यामुळे परिणामी ते वृक्षतोड करून पर्यावरणास हानी पोहोचवित असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली आहे। सदर बाब विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाचा सन 2024-25 या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा करण्यात आली आहे। उपरोक्त घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनाही वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण रिफिल मोफत उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। तर मित्रांनो, असा हा शासन निर्णय आहे। केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे 52.16 लाख लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। सदर योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या नावाने राबविण्यात येईल। तर मित्रांनो, तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला अशी पात्रता हवी असणार आहे। तर लाभार्थ्याची पात्रता, सदर योजनेचा लाभ मिळण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने आवश्यक आहे। त्यानंतर सद्यस्थितीत राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेले सुमारे 52.16 लाख लाभार्थी सदर योजनेसाठी पात्र असतील। त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब सदर योजनेस पात्र असेल। त्यानंतर एका कुटुंबात रेशन कार्डानुसार केवळ एक लाभार्थी सदर योजनेस पात्र असेल। त्यानंतर सदर लाभ केवळ 14.2 किलोग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅसधारकांना अनुज्ञेय असेल। तर मित्रांनो, अशी ही लाभार्थ्याची पात्रता आहे। महिलांच्या नावाने ही गॅस जोडणी असावी लागणार आहे। त्यानंतर सदर योजनेची कार्यपद्धती, तर मित्रांनो, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अनुसरावयाची कार्यपद्धती। प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे नियमित वितरण हे तेल कंपन्यांमार्फत करण्यात येते। राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत द्यावयाचे 3 मोफत सिलेंडरचे वितरणही तेल कंपन्यांमार्फत करण्यात येईल। त्यानंतर सद्यस्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत वितरित होणाऱ्या गॅस सिलेंडरची बाजारभावाची संपूर्ण रक्कम सरासरी 830 ग्राहकांकडून घेतली जाते। तदनंतर केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत देण्यात येणारी 300 रुपये रकमेची सबसिडी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते। त्यानंतर मित्रांनो, त्याच धर्तीवर तेल कंपन्यांनी राज्य शासनाकडून द्यावयाची अंदाजे 530 रुपये प्रति सिलेंडर इतकी रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये जमा करावी। तेल कंपन्यांकडून राज्य शासनाच्या योजनेचा लाभ दिलेल्या लाभार्थ्यांची यादी कंपन्यांनी त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी। तसेच लाभार्थ्यांची माहिती दर आठवड्याला शासनास उपलब्ध करून द्यावी। तसेच सदर योजनेत ग्राहकास एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडरसाठी सबसिडी देण्यात येणार नाही। त्यानंतर जिल्हानिहाय सिलेंडरच्या किमतीत फरक आहे। सबब
अंतिमतः तेल कंपन्यांकडून वितरित करण्यात आलेल्या सिलेंडरच्या किंमतीच्या आधारावर तसेच जिल्हानिहाय सिलेंडरच्या किंमतीच्या आधारावर प्रत्यक्ष खर्च झालेली रक्कम तेल कंपन्यांना अदा करण्यात येईल। त्यानंतर मित्रांनो, नियंत्रक शिधा वाटप व संचालक नागरी पुरवठा मुंबई तसेच सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी, सर्व अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी तेल कंपन्यांकडून जिल्हानिहाय लाभार्थ्यांना वितरित केलेल्या सिलेंडर तपशिलाची प्रमाणित यादी तसेच तेल कंपनीस प्रदान करावयाच्या रकमेच्या शिफारसीसह देयक वित्तीय सल्लागार तथा उपसचिव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मुंबई यांना सादर करावे। लाभार्थ्यांनी द्विरक्ती होणार नाही याची खातरजमा करून देयक प्रदानार्थ वित्तीय सल्लागार तथा उपसचिव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मुंबई कार्यालयात सादर करण्यात यावे। तेल कंपन्यांना जिल्हानिहाय अंतिम रकमेचे प्रदान करण्याची जबाबदारी वित्तीय सल्लागार व उपसचिव कार्यालय अनापुव ग्रासवी यांची राहील। तर मित्रांनो, असा हा शासन निर्णय आहे अन्नपूर्णा योजनेचा। त्यानंतर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अनुसरावयाची कार्यपद्धती। राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत द्यावयाच्या 3 मोफत सिलेंडरचे वितरण तेल कंपन्यांमार्फत करण्यात येईल। सदर योजनेत ग्राहकास एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडरसाठी सबसिडी देण्यात येणार नाही। या विभागामध्ये प्रशासकीय सोयीसाठी मुंबई शहर, मुंबई उपनगर व ठाणे शहरी क्षेत्रामध्ये मुंबई ठाणे शिधा वाटप क्षेत्र तसेच अन्य जिल्ह्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालया अंतर्गत पुरवठा यंत्रणा कार्यरत आहे। सबब मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांपासून गॅस सिलेंडरसाठी पात्र लाभार्थी निवडण्यासाठी मुंबई ठाणे शिधा वाटप क्षेत्रासाठी खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात यावी। तर मित्रांनो, असा काही हा शासन निर्णय होता। जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही जी काही तुमची पात्रता आहे, जे काही तुमचे कागदपत्र असतील ते तुम्ही जमा करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल। तर मित्रांनो, माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।